आयोजक आणि प्रायोजक यांचेही मनापासून त्यांना धन्यवाद देतो. माझे मित्र विश्वासदादा देशपांडे यांनी मला या ठिकाणी खरं म्हणजे व्यासपीठावर उभं राहण्याची संधी दिली, त्यांचेही ऋण सुरुवातीलाच व्यक्त केले पाहिजेत. त्याबरोबरच चाळीसगावकर बंधू भगिनी खरं म्हणजे व्याख्यानमालेकडे लोकांनी पाठ फिरवलेली असतानाही सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांचे सुरुवातीलाच मनपूर्वक अभिवादन तुम्हालाही सुद्धा करतो. व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर, प्रायोजक KR पाटील आपल्या मातोश्रीच्या नावाने माझं व्याख्यान त्यांनी आयोजित केलं, त्यासाठी अर्थातच जो धनाचा पाठिंबा हवा आहे तो त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो. मित्रांनो, सुरुवातीला थोडीशी नम्र सूचना देईल. आपले मोबाईल जे आहेत ते मोबाईल कृपया बंद करून ठेवावेत. एकही रिंगटोन जर मला ऐकायला मिळाली किंवा कोणी व्हॉट्सअप फेसबुक पाहत आहे असं चित्र जरी मला दिसलं तरीही सुद्धा आयोजकांनी ही व्याख्यानमाला आयोजित करण्याची काहीही गरज नाही असं आयोजकांना मला सांगावंसं वाटेल. त्यामुळे क्रांतिकारकांच्या सोबत आपण 1857 पासून 1947 पर्यंत आहोत ही मानसिकता तयार करा आणि या ठिकाणी बसा, म्हणजे तुम्हाला खरोखर कार्यक्रमामध्ये रममान होण्याचा आनंद जो आहे तो आनंद मिळेल, तो तुम्ही घ्याल याबद्दल मला संपूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, 1857 ते 1947 90 वर्षाचा सशस्त्र क्रांतीवीरांचा रोमांचकारी इतिहास. दुबळ्या आणि असाई हिंदुस्थानवासियांचे अश्रू पुसण्याचा उसना परजून इंग्रज भारतामध्ये आले, पण ज्या डोळ्यामधून अश्रू धरतात ते डोळे चोरपडून घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. त्या तानाशाही राजसत्तेच्या विरोधामध्ये बलिदानाची आण घेऊन झुंजणाऱ्या महावीरांचं हे महाभारत आहे. त्यांच्या त्यागाविषयी बोलायचं म्हटल्यानंतर काय बोलावं. एक शायर म्हणतो, मौत के हयात के चष्मे उबल पडे, मौत के हयात के चष्मे उबल पडे और कब्रों से उठ उठ कर मुर्दे निकल पडे. म्हणजे मृत्यूच्या गर्भामधून जीवनाचे झरे वाहतील आणि थडग्यातून उठून उठून मुर्दे नाचू लागतील, अशा प्रकारची ही रोमहर्षक कथा आहे. 1856 ज्यावेळेस लॉर्ड डलहौसीने राज्य खालसा करण्याचा सपाटा सुरू केला, त्यावेळेस कानपूरहून 11 मैल दूर ब्रह्मावर्तामध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आपले सरदार अजीमुल्ला खान यांना इंग्लंडला पाठवून इंग्रजांचे इरादे पडताळून पाहण्यासाठी सांगितलं. अजीमुल्ला खान भारतामध्ये परत आले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नाना साहब, अंग्रेज यहाँ पे व्यापार करने के लिए नहीं आए हैं, वे हमें गुलाम बनाना चाहते हैं, यहाँ पे राज्य करना चाहते हैं. नानासाहेब पेशव्यांनी युद्धासाठी कंबर कसली. त्यावेळेस संदेशाची माध्यमं होती रक्तकमळ आणि चपात्या, परंतु बदला आणि बलिदानाची भावना जी आहे त्याने पेटलेला एक युवक जो आहे तो 29 मार्च 1857 कलकत्त्याच्या बराकपूर छावणीमध्ये त्याने अचानकपणे रांग तोडली आणि तो समोर आला आणि त्याने गर्जना केली, भाइयों उठो, हमें हमारे दगाबाज दुश्मनों को खत्म करने का है, अब सोने का वक्त नहीं है, क्रांती हमें पुकार रही है. मित्रांनो, मेजर ह्युसनला काय झालं ते कळेना, परंतु त्याला मात्र एक चाहूल लागलेली होती की आता ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधामध्ये जे आहे ते विरोधामध्ये इथला तरुण पेटून उठलेला आहे. त्याने आदेश दिला, सोल्जर कॅप्चर मंगल पांडे. परंतु क्षणाचाही सुद्धा विलंब लावता आपल्या बंदुकीचं जे निशाण आहे त्याने सार्जंटच्या सीन्याचा वेध घेतला. दुसऱ्या क्षणी घोडा दाबला गेला आणि ह्युसनचा देह जमिनीवरती कोसळून खाली पडला. लेफ्टनंट बॉ त्यानंतर ताड घोड्यावरून धावत आला. त्याने म्यानातून समसैर बाहेर काढली, मंगल पांडेने समसैर बाहेर काढली. एक अत्याचारी हुकुमतीचा शोषण दोत, दुसरा भारत मातेचा निर्भय पुत्र. मंगल पांडेची तलवार वार प्रतिहार करीत गनिमाच्या गळ्यामध्ये घुसली. 2 दुश्मन धुळीत, पांडे समसैर घेऊन बेभान झालेला. त्यानंतर कर्नल व्हिलरचा गोळीबंद आवाज, सोल्जर कॅप्चर मंगल पांडे. परंतु संपूर्ण शिपाई निमुटपणे खाली मान घालून उभे. त्यानंतर एकमुखानं गर्जून ते म्हणाले, हम हिंदुस्तानी शिपाही का बाल भी बाका नहीं करेंगे. मित्र हो, पांडेच्या हस्ते झालेला क्रांतीचा हा मंगल शुभारंभ. आणि त्यानंतर 1857च्या उठावामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, कुंवर सिंह
नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे, हजार हजार जवान आणि किसान आपल्या प्राणाची आहुती देऊन त्यांनी या मातृभूमीवरचं ऋण व्यक्त केलं. 1857च्या नंतरचा कालावधी म्हणजे वरवर पाहता शांत शांत अशा प्रकारचा कालावधी होता. परंतु गुप्त योजना पर्वाचा तो काळ होता. अधूनमधून काही चकमकी होतच होत्या. पुण्याच्या जवळ जे मुरलीधराचं मंदिर आहे त्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी सुरुवातीला ठरवलं काही शहरी सुशिक्षितांना सोबत घ्यायचं आणि क्रांतिकार्य करायचं. परंतु हा पांढरपेशा वर्ग हा क्रांती करण्याच्यासाठी उपयोगी पडणार नाही हे त्यांच्या लवकरच लक्षामध्ये आलं. म्हणून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील बेडर परंतु स्वामिनिष्ठ अशा रामोशाशी त्यांनी संधान साधलं. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर होता. जे गरिबाचं रक्त शोषण करून लोक श्रीमंत झालेले आहेत त्यांची संपत्ती लुटा आणि तो पैसा भारत माता मुक्त करण्याच्यासाठी उपयोगामध्ये आला. पहिला छापा टाकला पुण्याजवळच्या धामाडी गावावर 29 फेब्रुवारी 1879ला. त्यानंतर लागोपाठ जे आहे ते 4 महिने इंग्रज सैन्य त्यांच्या पाठीमागे धावत होतं. परंतु ते पकडल्या जात नव्हते आणि शेवटी त्यांनी पुण्यामधील विश्रामबाग आणि बुधवारपेठ या ठिकाणची जी सरकारी कार्यालय आहेत ही लुटून जाळून भस्मसात केली आणि ती लूट जी आहे ती स्वातंत्र्य कार्यासाठी उपयोगी आणायची असं ठरवलं. त्यावेळेस जेव्हा ते पकडल्या गेले, अर्थात गद्दारांची आपल्या देशामध्ये कमतरता नाही, पण पकडल्या गेल्याच्या नंतर एडवनच्या तुरुंगामध्ये जाण्याच्या अगोदर त्यांचा क्षोभ जो आहे तो लक्षात घेण्यासारखा होता. या ठिकाणी एक एक माणूस अण्णा वाचून तरसून मरत असताना नुकतेच 14 जिल्ह्याचे 21 जिल्हे झालेले होते. साहजिकच 7 नवे कलेक्टर, 7 नवे न्यायाधीश आणि इतर सर्व नौकर वर्गांचा फौजफाटा जो आहे तो इंग्लंडमधून भारतामध्ये आणला जाणार होता. माझा भारतीय बांधव अण्णा वाचून तरसून मरत असताना इंग्रज अधिकाऱ्यांचे एवढे चोचले पुरवल्या जातात आणि माझ्या भारतीय बांधवांचं शोषण होतं हे मला बघवल्या गेलं नाही आणि म्हणून मी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधामध्ये बंड करून उठलो. फासावर जाण्याची वेळ आली तरी सुद्धा अत्यंत अभिमानाने मी फासावर जाईल असं म्हणून ते एडवनच्या तुरुंगामध्ये निघून गेले. पुढचा कालावधी मित्र 1896 मध्ये पुण्याला प्लेगची साथ आलेली होती आणि प्लेग निवारण करण्याचं नाटक करीत होता एक इंग्रज अधिकारी रँड. घरोघरी जाऊन तो कुठल्या प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करीत होता याविषयी सुधारक नावाचं वर्तमानपत्र लिहितं. इतके दिवस फक्त चोऱ्यावरच भागत होता, आता आमच्या बायकांच्या अंगावर हात घालण्यापर्यंत मजल गेलेली आहे, तरी सुद्धा आम्ही शांतच. अरे धिक्कार असो असल्या शांततेचा आणि सहिष्णुतेचा. ज्या बाबतीमध्ये मनुष्याच्या मनोवृत्ती ह्या नाजूक असतात त्या बाबतीमध्ये त्या खोंडांनी तुम्हाला डिवचलं तरी सुद्धा तुम्ही शांतच असं म्हणून लोकांमध्ये जागृती केली. गणेश उत्सवाच्या निमित्ताने काही कार्यक्रम चालू होते. त्यामध्ये काही वाचावीर भाषणं देत होती. भारताला स्वातंत्र्य कसं मिळेल. सभेमधून एक तरुण उठला आणि म्हणाला की केवळ भाषणं देऊन भारताला स्वातंत्र्य मिळेल असं समजणारे सर्व हिजडे आहेत. नंतर त्या तरुणाला त्या सभेमधून कसं हुसकावून लावायचं याविषयीची चर्चा सुरू झाली. त्या तरुणाचं नाव दामोदर हरिभाऊ चाफेकर. मित्रहो, लोकमान्य टिळकांनी मात्र त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं की खरोखर पुण्याच्या एकाही तरुणामध्ये जर पौरुषाचं बळ असतं तर अद्यापर्यंत इंग्रज अधिकारी रँड हा जिवंत राहिला नसता. त्यामुळे तिघा भावांनी बेमालूमपणे योजना आखली. त्याची टिळकांना कल्पनाही सुद्धा होते. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव त्यावेळेस जे आहे ते त्यावेळेस ज्या दिवशी नेमका जो आहे की नेमका व्हिक्टोरिया राणीचा त्यावेळेस हिरक महोत्सवी दिवस होता. त्या दिवशी ती योजना आखल्या गेली. ती योजना आखल्या गेल्याच्या नंतर दामोदरजवळ आणि बाळकृष्णाजवळ पिस्तुला होती. त्या ठिकाणी वासुदेव रस्त्यावरती उभा आहे. बाळकृष्ण आणि दामोदर दबा धरून झुडपाच्या आड बसलेले आहेत.
ज्यावेळेस रँडची बग्गी म्हणजे टांगा येईल त्यावेळेस वासुदेव आवाज करेल, गोंद्या आला रे आला, आणि हा आवाज केल्याच्या नंतर त्या बग्गीवरती तुटून पडायचं, अशा प्रकारची योजना आखलेली होती. तेव्हा जे आहे तेव्हा रात्रीचे 12 वाजायला लागले. एक एक अधिकारी परतायला लागला, पण रँडची बग्गी मात्र अद्यापपर्यंत दिसत नव्हती. हुबेहूब त्याच रंगाची एक बग्गी आली, परंतु गोंद्या आला रे आला हा आवाज मात्र वासुदेवचा येत नव्हता. त्यामुळे कदाचित वासुदेवला पोलिसांनी पकडलेलं असेल, पण रँड मात्र हातचा सुट्टा कामा नये म्हणून त्याच बग्गीवरती उड्डाण घेतलं बाळकृष्णांनी. त्यामध्ये लेफ्टनंट आयस्टन बसलेला होता. गडद काळोख्या अंधारामध्ये कोण बसलेलं याची त्याला कल्पना आली नाही. त्याची पत्नी सुद्धा बाजूलाच बसलेली होती. तिने जोरात पिस्तुलाचा चाप धरल्याच्या नंतर आवाज केला, परंतु गाडी चालक अप्पा गोपाळला इंग्रजी समजत नव्हता आणि पिस्तुलाच्या आवाजाने घोडे अधिकच वेगात समोर धावत होते. इतक्यात पाठीमागून दुसरी बग्गी आली आणि वासुदेवचा आवाज आला, गोंद्या आला रे आला, आणि तो आवाज आल्याच्या बरोबर त्यावेळेस वाशा बाजूला हो म्हणून वासुदेवला बाजूला केलं दामोदर पंतांनी आणि त्या बग्गीवरती तुटून पडले. रँडच्या मांसमानेमध्ये पिस्तूल खुपसलं आणि तत्क्षणी चाप दाबला. सर्वच्या सर्व त्या ठिकाणावरून पसार झाले. मित्रहो, बाळकृष्णाला काही दिवस केशवराव कोरटकर नावाचे जे न्यायाधीश होते हैदराबादला, त्यांनी दत्ताच्या टेकडीवर त्याला लपवून ठेवण्यासाठी सहाय्य केलं. आणि दामोदर वडिलांच्या पाठीमागे उभं राहिले आणि कीर्तन करायला लागले. दुसऱ्या दिवशी एक कोवळं पोर जे आहे ते टिळकांकडे आलं आणि म्हणालं, काल आम्हाला गणेश खंडीमधला गजानन पावला. टिळक म्हणाले, छान, फारच छान, पण तुम्ही मात्र यानंतर सावध राहा. मित्रहो, केवढं दुर्दैव पण या देशाचं, ज्या देशामध्ये असे हिऱ्याचं तेज घेऊन तेजस्वी योद्धे निर्माण झाले, त्याच देशामध्ये गद्दाराची सुद्धा काही कमतरता नव्हती. ज्यावेळेस मुंबईच्या पोलिसांनी 25,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं, त्यावेळेस त्या बक्षिसाला चटावून जाऊन द्रविड बंधूंनी चाफेकर बंधूंची नावं सांगितली. अखेर बाळकृष्ण आणि दामोदर दोघेही पकडले गेले. वासुदेव मात्र पुण्यामध्ये खुल्लम खुल्ला फिरत होता. पोलिसाचा डाव वेगळा होता, त्याला आपण राजसाक्षी बनवू म्हणून. वासुदेवचा डाव वेगळा होता. पूर्वी रात्री 9:30 वाजता पुण्यामध्ये तोफ्याचे आवाज व्हायचे. त्या अगोदर तो नागनाथ पाराच्या जवळ गेला. सोबतीला जे आहे ते साठे आणि रानाडे होते. त्यांनी जोरात आवाज केला. त्या ठिकाणी द्रविड बंधूचं घर समोरच होतं. तेव्हा जे आहे ते आपको थाने पे बुलाया है असा आवाज त्याने दिला. कदाचित पोलिसांनी बक्षीस घेण्याच्यासाठीच बोलावलेला असेल. या अपेक्षेने द्रविड बंधू ज्यावेळी सुपर्ण सरसावीत घराच्या बाहेर आले, तत्क्षणी वासुदेवांनी पिस्तुलाचा चाप दाबला. गद्दारांना अशाच प्रकारची शिक्षा दिली पाहिजे हा धडा दिला वासुदेवानं. आणि मोठ्या अभिमानानं तो आपल्या 2 भावाच्या सोबत जेलमध्ये गेला आणि फासावर सुद्धा गेला. मित्रहो, जगाच्या इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही. तिघेच्या तिघे सक्के आणि विवाहित भाऊ देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेली आहेत. ही चाफ्याची फुलं कोमेजली, पण त्यांचा सुगंध मात्र भारतभर दळवत राहिला. चाफेकर बंधूच्या हुतात्म्यानं वेड झालं नाशिक जिल्ह्यातील भगूर गावातील एक कोवळं पोर एके रात्री ते अचानकपणे उठलं. अष्टभुजा देवीच्या समोर गेलं. आपल्या हाताचा अंगठा त्यांनी कापला. देवीला रक्ताचा टिळा लावला, स्वतःलाही रक्ताचा टिळा लावला आणि शपथ घेतली, कार्यासाठी झुंजत राहू, खंत नको पुढे, गिरवीत राहू तुमच्या आम्ही पराक्रमाची धडे. 1857 पासून 1947 पर्यंत अनेक हुतात्मे होऊन गेले. त्यांच्या प्रेताला जो चिताग्नी दिला, त्याची राख जी आहे ती राख आपल्या डोळ्यामध्ये सुरमा म्हणून लावून घेणारा एक जिवंत अशा प्रकारचा हुतात्मा म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या त्या दिवाणगीवर एका शायराने अचूकपणे शेर केलेला आहे. इन्हीं बिगड़ी हुई दिमागों में घनी खुशियों के लच्छे है, इन्हीं बिगड़ी हुई दिमागों में घनी खुशियों के लच्छे हैं, हमें पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे हैं, हमें पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे हैं. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीची पिढी होती, त्यामुळे केवळ भारत माता मुक्त झाली पाहिजेत, तिच्या शृंखला तुटल्या पाहिजेत, ती स्वतंत्र झाली पाहिजेत.
यासाठी वेडी होणारी मुलं, यासाठी पागल होणारी आजच्या तरुणांनी थोडंसं जे आहे ते आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण कोणकोणत्या ध्येयासाठी वेडं होतो. एखादी मुलगी मी तिच्याकडे सतत पाहतो आणि ती माझ्याशी बोलत नसेल तरी सुद्धा वेडे होणारी मुलं पुष्कळ प्रमाणामध्ये आहेत. पण हा दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य देह मिळालेला आहे. तो मनुष्य देह नेमका कशासाठी आहे? तो किती प्रमाणामध्ये समाजकार्यासाठी आणि राष्ट्रकार्यासाठी आहे हे आजच्या तरुण पिढीसाठी कळालं पाहिजे. त्यांना ही तरुण पिढी किंवा या ठिकाणची असलेली मानवी संपत्ती जी आहे ती मानवी संपत्ती ही देशाची खरी संपत्ती आहे. हे समजून सांगितलं पाहिजे, ते सांगितलं गेलं पाहिजे. आणि या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ते काम होत आहे. ही अतिशय आनंदाची अशा प्रकारची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद अमेरिका, इंग्लंड, पाश्चात्य देशामधून भारतामध्ये परत आले. परंतु या ठिकाणचा गुलाम आणि दरिद्री अशा प्रकारचा भारतीय माणूस पाहिल्याच्या नंतर त्यांच्या समोर अध्यात्म करण्यामध्ये उपयोग नाही याची त्यांना खात्री पटली. म्हणून त्यांनी उपदेश करायला सुरुवात केली. तुम्ही गृहस्थाश्रमी आहात, त्यामुळे तुम्ही शांत असलं पाहिजेत, सहिष्णू असलं पाहिजेत. परंतु समोरचा माणूस जर तुमच्या एक थोबाडामध्ये मारत असेल तर त्याच्या 10 थोबाडामध्ये मारा. असं तुम्ही करणार नाहीत तर घोर पातकी ठराल. मेल्यानंतर नरकात जाऊन तर पडालच, परंतु जिवंतपणी सुद्धा तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागतील. असं म्हणून लोकजागृती केली. बंकिमचंद्र चटर्जी आनंदमठ कादंबरीचे लेखक ज्यावेळेस बंगालमधल्या आपल्या निहट्टी नावाच्या गावी आलेले होते, सुटीचा थोडासा कालावधी होता. आनंदमठ कादंबरीचं लिखाण त्यावेळेस सुरू होतं. त्यावेळेस त्यासाठी त्यांनी एक कविता लिहिलेली होती. संध्याकाळचा वेळ होती, मित्र जमले होते हुक्का पाणी करण्याच्यासाठी. ते म्हणाले, वंदे मातरमसाठी एक कविता लिहिलेली आहे आपले आनंदमठसाठी, तुम्ही वाचा, तुमचा अभिप्राय द्या. त्यावेळेस जे ते मित्रांनी ती कविता वाचली. मित्र म्हणाले, बंकिम, ही कविता फार क्लिष्ट आहे, संस्कृतनिष्ठ आहे, बंगालीचा मजा या कवितेला नाही आहे. ही कविता तू आनंदमठमध्ये छापायला टाकू नको. बंकिम बाबू म्हणाले, तुमच्या चहा पाण्याची आणि फराळाची व्यवस्था करतो. असं म्हणून ते पाठीमागच्या दरवाजाने निघून गेले. थेट प्रेसवरती गेले आणि प्रेसवाल्याला सांगितलं, ताबडतोब ही कविता आनंदमठमध्ये छापायला टाका. प्रचंड अवधान दाखवलं बंकिम बाबूंनी. जर बंकिम बाबूंनी आपल्या मित्राचं ऐकलं असतं तर देश एका प्रेरणा मंत्राला मुकला असता. जो मंत्र म्हटल्याच्या नंतर तरुण तरुणी छातीवर गोळी झेलण्यासाठी तयार होत असत, फासावर जाण्यासाठी तयार होत असत, इंग्रज सरकारची छाती धडधडू लागत असे. त्या मंत्राचं महिमा गाणारं ते गीत होतं, वंदे मातरम. मित्र हो, वंदे मातरम पासून प्रेरणा घेऊन योगी अरविंद घोष बडोद्याला प्राचार्य होते. प्राचार्य पदाचा राजीनामा त्यांनी दिला आणि ते बंगालमध्ये परत आले. सशस्त्र इंग्रजांना जर धडा शिकवायचा असेल तर बॉम्ब विद्या हस्तगत केली पाहिजेत. त्यामुळे हेमचंद्र दासला विलायतीला पाठवण्यात आला. त्या ठिकाणी एका रशियन महिलेची त्याने मदत घेतली, पंडित श्यामजी कृष्ण वर्माच्या मदतीने. आणि भारतात परत आल्याच्या नंतर पहिला बॉम्ब तयार झाला कलकत्त्याच्या माणिक तळ्यामध्ये. त्याचं परीक्षण करण्याच्यासाठी एक प्रफुल्ल चक्रवर्ती नावाचं कोळपोर, 13-14 वर्ष त्याचं वय असावं, डिग्रिया पहाडावरती गेलं. बॉम्ब किती प्रमाणात यशस्वी होणार याची त्याला कल्पना नव्हती. आपल्या प्राणाची आहुती देऊनच प्रफुल्ल चक्रवर्ती सांगून गेला, बॉम्ब यशस्वी झाला म्हणून. हजारो हुतात्म्यांसमोर काय आहे प्रफुल्ल चक्रवर्ती, पण आज आमच्या विस्मरणाचा शिकार झालेला आहे. तसे सर्वच क्रांतिकारक आमच्या विस्मरणाचा शिकार होत गेले. दुसरा बॉम्ब तयार झाला, त्याचं परीक्षण कुठे आणि कसं करायचं याविषयीची खलबतं सुरू झाली. त्यावेळेस एक 17 वर्षाचं कोवळं पोर पुढे आलं आणि म्हणालं की बॉम्बचं परीक्षण दगडामातीमध्ये करून बॉम्ब वाया घालवण्यापेक्षा एखाद्या इंग्रज डोक्यावरच त्याचा प्रयोग झाला पाहिजे. त्या पोराचं नाव खुदिराम बोस. त्याने प्रफुल्ल चाकीला सोबत घेतलं आणि तो कलकत्त्यावरून बिहारमधल्या मुझफ्फरपूरला गेला. 30 एप्रिल 1908 रात्रीचे 8 वाजलेले असतील. त्यावेळेस जे आहे ते त्यावेळेस
त्यांनी ठरवलेला होता की त्यावेळेस तो इंग्रज अधिकारी जो आहे, तो इंग्रज अधिकारी किंग्सफोर्ड, त्याची गाडी केव्हा आहे त्याची तो वाट पाहत होता अगदी बिलकुल. किंग्सफोर्ड आपल्या पत्नीच्या सोबत क्लबमध्ये पत्ते खेळत बसलेला होता. हुबेहूब किंग्सफोर्डच्या गाडीच्या रंगाचीच एक गाडी आली. यांना असं वाटलं किंग्सफोर्डची गाडी आलेली आहे. सर्व शक्ती एकवटून बॉम्ब फेकला. प्रयोग 100% यशस्वी झाला. परंतु किंग्सफोर्डऐवजी केनडी कुटुंबामधल्या 2 स्त्रिया मारल्या गेल्या. त्या ठिकाणी गाडीचे तुकडे तुकडे पाहून आणि रक्ताचा सडा पाहून त्यांनी तिथून आपला प्रयोग सक्सेस झाला असं वाटलं त्यांना. पळ काढला त्यांनी. ज्यावेळेस मोकामघाट स्टेशनवरती प्रफुल्ल चाकी आला त्यावेळेस पोलीस दरोगा नंदलालने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीमध्ये त्याने स्वतःची सोडवणूक करून घेतली. खिशातलं पिस्तूल काढलं, आपल्या कानशिलामध्ये मारून घेतलं. या जगाचा निरोप घेतला. प्रफुल्ल चाकी गजबजलेल्या स्टेशनामध्ये शहीद झाला होता आणि प्रफुल्ल चक्रवर्ती एका निर्जन जंगलामध्ये शहीद झालेला होता. इकडे खुदिराम बोस थकलेल्या भागलेल्या अशा अवस्थेमध्ये रेल्वे रुळावरून धावत होता. तो वैनी स्टेशनवरती आला. एका हॉटेलात गेला. पाण्याच्या ग्लासला तो हात लावणार इतक्यात पोलिसांनी त्याला ओळखलं. याचे मळालेले कपडे, घामेजलेला चेहरा हा खुदिरामच असला पाहिजे. मित्रांनो, खिशातलं पिस्तूल काढायची त्याला संधी मिळाली नाही. त्या अगोदरच त्याच्या हाताला हातकडी लागल्या गेली. पण जेव्हापासून त्याच्या हाताला हातकडी लागल्या गेली तेव्हापासून त्या अगदी फासावर जाईपर्यंत तो तेवढाच प्रसन्न होता. खुदिराम बोसच्या या प्रवृत्तीवरती एका बंगालच्याच फकीर भिक्षेकरांनी कविता केलेली आहे. त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो अशा प्रकारचा आहे. खुदिराम बोस आपल्या आईला परवानगी मागतो. कशासाठी परवानगी मागतो? तो म्हणतो, आई फक्त एकदाच परवानगी दे फासावर जाण्यासाठी. पुन्हा येतो 10 महिने 10 दिवसाच्या नंतर. मावशीच्या पोटी जन्म घेतो कारण वडिलाचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर तू जर मला ओळखू शकली नाहीस ना त्या बाळाला, तर त्याच्या गळ्यावरचा दोरखंडाचा ओरड पहा, म्हणजे तुला कळेल की हा आपला खुदिरामच आहे म्हणून. मित्र, 11 ऑगस्ट 1908 खुदिराम बोस जो आहे तो वधस्तंभाकडे जात होता, फासावर जात होता. त्यावेळेस त्याच्या बाजूचे दोन्ही पहारेकरी जे आहेत ते घाबरलेले होते. पण खुदिराम बोस हा एवढा प्रसन्न होता जणू काही त्या 2 पहारेकऱ्यांनाच तो फासावर घेऊन जात होता. अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं होतं. मदनलाल धिंगरा जेव्हा लंडनला आलेला होता त्याला आर्किटेक्ट बनायचं होतं. हा पंजाबी तरुण खरं म्हणजे अगदी सुटाबुटात राहणारा, क्लबात जाऊन नृत्य करणारा, सगळ्या प्रकारची अय्याशी करणारा, छंदी फंदी अशा प्रकारचं जीवन जगणारा, परंतु सावरकरांचा सहवास जो आहे तो सहवास लाभला. आणि आपणही सुद्धा आपल्या प्राणाचं बलिदान द्यायचं मातृभूमी मुक्त करण्याच्यासाठी, म्हणून त्यांनी ठरवून टाकलं. पण कर्झन वायली जो आहे तो कर्झन वायली अगदी सगळ्या गुप्त योजनावर जे आहे ते इंडिया हाऊस मधल्या नजर ठेवत होता आणि सर्व प्रकारचे रिपोर्टिंग करत होता. म्हणून कर्झन वायलीला कसं उडवायचं याविषयीचा विचार विनिमय सुरू झाला. पण इंडिया हाऊस मध्ये राहूनच सर्व जर वधाचा त्याच्या कट केला तर कदाचित इतर विद्यार्थी धोक्यामध्ये येऊ शकतील याची कल्पना सावरकरांना होती. म्हणून त्यांनी मिस रोज नावाची सेक्रेटरी होती कर्झन वायलीची, तिच्याशी ओळख करून दिली मदनलाल धिंगराची. आणि मग तिच्याकडून त्यांनी कर्झन वायलीची ओळख करून घेतली. कर्झन वायलीला वाटलं हा सुटापुटातला तरुण, क्लबात जाऊन नृत्य करणारा, सगळं अय्याशी जीवन जगणारा, याच्याजवळ कुठला आलाय देशप्रेम. इंडिया हाऊसमध्ये काय घटना घडतात त्या घटना हा आपल्याला येऊन सांगेल. म्हणून कर्झन वायलीने त्याच्यावरती विश्वास ठेवला. तसा विश्वास संपादन करावा लागतो एखादं महत्त्वपूर्ण राष्ट्रकार्य करायचं, देशकार्य करायचं म्हणून. त्याचा बेत मात्र वेगळा होता. टॉटनहॅम रोडवरील फनलँडमध्ये जाऊन त्याने नेमबाजीचा सराव सुरू केला. आणि ज्यावेळेस 1 जुलै 1909 इंडियन नॅशनल असोसिएशन मार्फत इम्पिरियल हाऊसमध्ये एक वार्षिक उत्सवाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी कर्झन वायली प्रमुख पाहुणा म्हणून येणार होता. मदनलाल धिंगरालाही सुद्धा त्याचं निमंत्रण मिळालं होतं. तेवढा विश्वास त्याने संपादन केलेला होता.
सावरकरांनी दिलेलं एक पिस्तूल आणि एक स्वतःचं पिस्तूल त्यांनी सोबत घेतलं. पिस्तूल हे विदेशी आहे, कदाचित वेळेवर उपयोगी पडलं नाही तर, म्हणून रॉजर्स अँड सन्स कंपनीचा एक स्वदेशी खंजीरही सुद्धा त्याने सोबत घेतला. हॉलमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस नृत्य संगीत त्या ठिकाणी चालू होतं. हस्तांदोलन करण्यासाठी म्हणून मदनलाल धिंगरा समोर गेला. कर्झनवाईलीच्या खिशातला पिस्तूल काढलं, त्याच्या नाकावर टिचून 5 गोळ्या मारल्या. कर्झनवाईलीचा चेहरा एवढा छिन्न विछिन्न आणि विकृत झालेला होता की त्याच्या जवळचे नातेवाईकही त्याला ओळखू शकत नव्हते. कावलजी लाल काकाचा नावाचा भारतीय ज्यावेळेस त्याच्यावरती चालून आला त्यावेळेस उरलेल्या 6व्या गोळीने त्याने कावलजी लाल काकाचा समाचार घेतला. सभागृहामधले सर्व लोक ज्यावेळेस घाबरून पळायला लागले त्यावेळेस मदनलाल धिंगराने अगदी शांतपणे आवाहन केलं, मी आता कुणालाही इजा करणार नाही, माझं काम फत्ते झालेलं आहे. पोलीस पकडण्याच्यासाठी समोर आले त्यावेळेस अगदी कमरेवर हात देऊन दिमाखात मदनलाल धिंगरा उभा होता. त्यांनी ज्यावेळेस त्याच्या कोटाला हात लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मदनलाल धिंगरा म्हणाला, माझ्या कोटाला हात लावू नका हो, त्यामुळे माझ्या कोटाची इस्त्री खराब होईल. मी स्वतःहून पोलीस चौकीवर यायला तयार आहे. आणि लंडनच्या शेफर्ड बुश पोलीस चौकीवर रात्री 2 वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मदनलाल धिंगराला विचारले जात होते. तुमच्या जवळचे कोणी नातेवाईक किंवा मित्र जर असतील तर त्यांचे पत्ते, फोन नंबर आम्हाला द्या. तुमच्या या भयंकर कृत्याविषयीची माहिती आम्हाला त्यांना सांगायची आहे. मदनलाल धिंगरांनी ओळखलं आपल्या नातेवाईकांना, मित्रांना या कटामध्ये गोवण्याचा प्रयत्न आहे. तो अगदी बाणेदारपणे म्हणाला की मी केलेलं कृत्य जर एवढं भयंकर असेल तर उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये ते छापून येणारच आहे. रात्री माझ्या मित्रांची नातेवाईकांची झोपमोड करण्याची आवश्यकता नाही आहे. मित्र, एवढा बाणेदारपणा तिथे गेल्याच्या नंतर जे आहे जेव्हा त्यावेळेस काही अंतिम इच्छा ज्यावेळेस त्याला विचारल्या गेल्या तो म्हणाला, 2 बाटली गरम पाणी और एक कंगी लाव. फासावर जाण्याच्या अगोदर 17 ऑगस्ट 1909 माँ के गोद में, भारत माँ के गोद में सोने के लिए जा रहा हूं, जरा नट हटके बंठन के ऐसा चला जाऊंगा भैश. काय विचार होते त्यांच्या. आणि जेव्हा फासावर जायचं तेव्हा काही इच्छा त्यांनी आपल्या पत्नीची, मुलाची एकदाही सुद्धा विचारपूस केली नाही. आपल्या खिशातलं जे बयान आहे ते बयान मात्र प्रकाशित केल्या जावं ही त्याची इच्छा होती. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या बयानाच्या ज्या प्रती आहेत दोन्ही प्रती जप्त करून टाकल्या. तरी पण ज्या दिवशी फासावर द्यायचं होतं त्याच दिवशी लंडनच्या डेली न्यूजमधून आणि काही दिवसाच्या नंतर पॅरिसच्या इंडियन सोशलिस्ट मासिकामधून ते बयान छापून आलेलं होतं. इंग्रज सरकार अवाक झालं. दोन्ही बयानाच्या प्रती आम्ही जप्त करून टाकल्या तरी बयान कसं काय छापून आलं. मित्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच लिहून दिलेले ते बयान होतं, त्यामुळे प्रकाशित करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घेतलेली होती. ते बयान वाचल्याच्या नंतर विस्टन चर्चिल सहसा म्हणत असे, एवढं प्रखर देशभक्तीने भारावलेलं बयान मी अद्यापपर्यंत पाहिलेलं नाही. ज्या बयानामुळे एखादा महादेश थरथरून उठू शकेल, जे बयान महाविद्यालयाच्या समोर किंवा कोणत्याही विद्यालयाच्या समोर संगमरवरावर कोरून लावलं पाहिजे, त्या बयानामधल्या काही ओळी अशा पद्धतीच्या आहेत. मदनलाल धिंगरा म्हणतात, मी एका इंग्रज अधिकाऱ्याचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये मी कोणतीही चूक केलेली आहे असं मला वाटत नाही आहे. कारण माझ्या भारतीय बांधवाचे जे लोक रक्त कवडीमोल समजतात त्यांना अशाच प्रकारची शिक्षा दिली पाहिजे. जेव्हा एखादं गुलाम राष्ट्र जे आहे त्यांना बंदिस्त अवस्थेमध्ये ठेवल्या जातं त्यावेळेस त्यांना दबा धरूनच हा हल्ला करावा लागतो. म्हणून मी माझ्या खिशातला पिस्तूल काढलं आणि झाडलं, याबद्दल मी अजिबात लज्जित नाही आहे. माझ्या मातृभूमीची पूजा ही खऱ्या अर्थाने श्रीरामाची पूजा आहे, खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाची पूजा आहे. परमेश्वराने हेच कार्य करण्याच्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्माला घालावं. माझ्यासारख्या निकृष्ट प्रकृतीच्या आणि निकृष्ट बुद्धीच्या मुलाजवळ भारत मातेला दुसरा नैवेद्य वाहण्यासारखा नव्हता. म्हणून मी माझ्या प्राणाचाच नैवेद्य भारत मातेला वाहत आहे. वंदे मातरम. अशा प्रकारचं ते बयान. ज्यावेळेस मदनलाल धिंगराच्या या कटामध्ये
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहभाग आहे हे इंग्रज अधिकाऱ्यांना कळालं तेव्हा एकदा अगदी एका क्षुल्लक कारणावरून दरेकरांची एक कविता छापली म्हणून बाबाराव सावरकरांना पकडण्यात आलं आणि थेट काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. काळ्या पाण्याची शिक्षा देणारा होता नाशिकचा कलेक्टर जॅक्सन. म्हणून कलेक्टर जॅक्सनला शिक्षा देण्याच्यासाठी एक 13 वर्षाचं कोवळं पुढे आलं, ज्याचं नाव अनंत लक्ष्मण कान्हेरे. औरंगाबादला ते काही दिवस शिकत होता. मासिक 6 रुपये एवढी त्याला शिष्यवृत्ती मिळत होते. जेव्हा 24 डिसेंबर 1909 नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहामध्ये संगीत शारदा नाटकाचा प्रयोग होता. शारदेच्या भूमिकेमध्ये बालगंधर्व काम करणार होते म्हणून नाटकाला तोबा गर्दी झालेली होती. त्यावेळेस ते आनंदाने धोत्राच्या सुग्यामध्ये कोटाच्या खिशामध्ये 2 पिस्तुलं घेतली. समोर जे ते तिकीट काढून कर्वे आणि देशपांडे जे ते सुद्धा त्याच्या सोबत होते. जोगळेकर नावाचे नट साखीचे सूर गुणगुणत होते. त्यावेळेस कलेक्टर जॅक्सन, त्याचे मित्र आणि परिवार संपूर्ण त्यांनी जेव्हा सभागृहामध्ये प्रवेश केला त्यावेळेस अनंता उठला. पहिली गोळी झाडली परंतु त्याचा नेम हुकला. त्यानंतर तो जवळ गेला आणि लागोपाठ गोळ्या झाडल्या आणि काही कालावधीच्या नंतर कलेक्टर जॅक्सनचा वध झाला. त्या दिवशी हमखासपणे बालगंधर्वाला जी टाळी मिळणार होती मित्र हो, ती टाळी मिळवली एका शाळकरी मुलानं आणि मोठ्या अभिमानानं जो आहे तो जेलमध्ये गेला. बॅरिस्टर जयकर त्यावेळेस लिहितात की या मुलाला अनेक प्रश्न विचारले जात होते पण एकाही प्रश्नाचं उत्तर तो देत नव्हता किंवा भीतीमुळे त्याच्या चेहऱ्यावरची रेषही सुद्धा हलत नव्हती. फासावर जाण्याच्या अगोदर दोरखंडाचं चुंबन घेऊन अनंता म्हणतो, माझ्या देशबांधवांचे जे लोक रक्त कवडी मोल समजतात त्यांना अशाच प्रकारची शिक्षा दिली पाहिजेत. वंदे मातरम असं म्हणून तो फासावर जातो. पुढचा कालावधी 1914चा. पहिला महायुद्ध त्यावेळेस सुरू झालेला होता आणि पाश्चात्य देशामध्ये अमेरिका, इंग्लंड इकडे गदर नावाची पार्टी काही वीरांनी स्थापन केलेली होती. त्यामध्ये लाला हरदयाल, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे, सरदार अजित सिंग इत्यादी धुरंधर नेते जे आहेत ते कार्यरत होते. त्यावेळेस गदर नावाचं एक साप्ताहिकही सुद्धा ते चालवायचे. त्यामधून ते जाहिरात द्यायचे. पहा जाहिरात कशी असायची, पाहिजे भारतात जाऊन लढणारे बद्धपरिकर अशा प्रकारचे योद्धे पाहिजेत. पगार, मृत्यू, इनाम, हौतात्म्य, पेन्शन, स्वातंत्र्य, कार्यस्थळ हिंदुस्थान. मित्र, अशी जर जाहिरात दिली आज जाईल का कोणी त्या ठिकाणी नोकरी करायला? शेत विकतो बा, घरदार विकतो वाटल्यास नाही का, सगळं काही विकतो, डोनेशन देतो, पण मला जे ते मला सावलीच्या आत बसून नोकरी करण्याची आहे, सही करून नोकरी करता यावी. फारसं जे ते कष्ट पडू नयेत. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीची पिढी आणि आताची पिढी यामध्ये हाच फरक आहे नेमका. त्याग आणि भोग यामध्ये असलेला हा जो फरक आहे की स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर आम्ही केवळ भोगवादी होत गेलो, त्याग आम्ही विसरून गेलो, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. तेव्हा जे आहे ते अगदी गद्री वीरांचा पट्टा जो आहे तो गद्री वीरांचा पट्टा उत्तर भारतापासून ते पंजाब पर्यंत मरमिठेंगेच्या घोषणा देत आला. त्यांना एकच गोष्ट कळाली नाही की गुप्त क्रांती जर करायची असेल तर आपल्या जिभेचा पट्टा हा छाटावा लागतो. काही गोपनीय गोष्टी ज्या आहेत त्या अगोदरच ओपनीय करून चालत नाही आणि ते झालं तर गुप्त क्रांती जी आहे ती यशस्वी होऊ शकत नाही. त्यामध्ये अगदी प्राणपणाने काम करणारा जो आहे करतार सिंग दररोज 60-70 मैल सायकलवरून फिरायचा आणि क्रांतीचं महत्त्व प्रत्येकाला पटवून द्यायचा. 25 वर्षाचा विष्णू गणेश पिंगळे सैनिकांच्या मनावर जी मरगळ आलेली होती ती मरगळ दूर करण्याचा प्रयत्न करायचा. दोघेही छावे पिंजराबद्ध झाले, झेलमध्ये गेले. ज्यावेळेस करतार सिंगला भेटण्याच्यासाठी त्याचे नातेवाईक आले त्यावेळी डोळ्यामध्ये अश्रू आणून करतार सिंग जे आहे ते करतार सिंगला विचारत होते, अरे सजा कमी करण्यासाठी अपील कर बाबा. त्यावेळेस करतार सिंग म्हणाला की प्लेग आणि कॉलऱ्यानं माझे शेकडो देशबांधव वारलेत, त्यांची सजा कुठे आणि कशी कमी करावी हे जसं तुम्हाला कळालं नाही तसंच माझ्या हौतात्म्याबद्दल का समजत नाही.
अपील करा त्या ईश्वराकडे की करतार सिंगला पुन्हा पुन्हा याच कामासाठी त्यांनी जन्माला घालावं. विष्णू पिंगळेला एक अधिकारी म्हणाला, तुझे सर्व साथीदार आम्ही केव्हाच वर पाठवले, त्यांना फाशी दिली, तुला आत्तापर्यंत जिवंत ठेवलं, बघ कशी मेहरबानी केली तू यावर. त्यावेळेस विष्णू पिंगळे म्हणाला, त्वरा करा, ताबडतोब मला फासावर चढवा. कदाचित वर गेलेले माझे साथीदार म्हणत असतील की विष्णू पिंगळे हा गद्दार तर नाही झाला, मरणाची कुठेही भीती नसलेली अशा प्रकारचे हे वीर होते. मित्र, पुढचा कालावधी ऑगस्ट 1921 मध्ये. त्यावेळेस हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीची स्थापना झालेली होती आणि सरकारी ऐवज जो आहे तो क्रांतिकार्यासाठी लुटायचा. क्रांतिकारकांचं स्पष्ट मत अशा पद्धतीचं होतं की इंग्रज सरकारजवळ असलेला पैसा जो आहे तो पैसा भारताचा आहे आणि त्या पैशावर सर्वात अगोदर आमचा हक्क आहे. भारत माता मुक्त करण्याच्यासाठी आमचा हक्क आहे, आम्हाला व्यक्तिगत कारणासाठी तो नको आहे. आणि म्हणून त्यावेळेस जे आहे ते त्यावेळेस अगदी जेव्हा काकोरी रेल्वे स्टेशनवरती 17,000चा ऐवज लुटल्या गेला तेव्हा सर्वांना पकडल्या गेलं. कारण गद्दारांची तेव्हाही काही कमतरता नव्हती, सर्वच त्यागी होती अशातला काही प्रकार नाही. खटल्याचं हे गद्य आणि वृक्ष नाटक जे आहे ते 18 महिन्यापर्यंत चाललं. पण त्यावेळेस अगदी सर्वांना जे आहे ते सर्वांना प्रेरणा देणारं एक रामप्रसाद बिस्मिलचं गीत होतं, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, हे ते गीत होतं. रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहडी आणि अशफाकुल्ला खान चौघांना फाशीची शिक्षा झाली. मित्र, ज्यावेळेस अशफाकुल्ला खान हा फरार अवस्थेमध्ये होता तेव्हा एक अत्यंत सुंदर ललना त्याच्यावरती प्रेम करू लागले. एका सुंदर युवतीला काय उत्तर द्यावं अशफाकुल्ला खानने. तो म्हणाला, मी फक्त भारत मातेवर प्रेम केलेला आहे, त्यामुळे माझा दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्यदेह जो आहे तो भारत माता मुक्त करण्याच्यासाठी आहे, दुसऱ्या कोणावर प्रेम करण्यासाठी मला वेळ नाही आणि ते माझं मनुष्यदेहाचं कार्यही सुद्धा नाही. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात विचार आलेला असेल की हा प्रश्न त्या मुलींनी मला का नाही विचारला, अशफाकुल्ला खानला का विचारला, तिला न्याय देण्याचं काम आम्ही केलं असतं. परंतु हाच तर फरक आहे. मग त्यागवाद्यामध्ये आणि भोगवाद्यामध्ये असलेला जो फरक आहे तो फरक प्रामुख्याने हाच आहे, हा लक्षात घ्या. इंद्रिय निग्रह असणारी माणसं जी असतात ती खऱ्या अर्थाने तपस्वी असतात आणि आपण जे आहे ते आपण इंद्रियाची चोचले पुरवणारी माणसं आहोत. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात असणारा फरक जर पाहिला आपण तर ते खऱ्या अर्थाने जे आहे ते श्रेष्ठ दर्जाचे मानव होऊ शकतात आणि केवळ भोगवादाचा विचार करणारे हे कपड्यातले पशु असतात. दुर्दैवाने एवढा फरक करावा लागतो की आम्हाला जे आहे ते आम्हाला केवळ त्याच गोष्टीला महत्त्व द्यायचं की आमचं जीवन मरण जे आहे ते केवळ भोगवादासाठी आहे. मित्रहो, अशफाकुल्ला खान काबूलच्या सीमेपर्यंत पळाला तरी पकडला गेला, परंतु त्यावेळेस निसटलं एक चंसी तिवारी नावाचं पोर. वयाच्या 14व्या वर्षी त्याने महात्मा गांधीच्या असहकार आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता. महात्मा गांधी की जय घोषणा केली, पकडला गेला, पोलिसांचे 15 फटके खाल्ले, परंतु एक फटका मारल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून आवाज निघायचा, वंदे मातरम, भारत माता की जय. अर्धांड अशा प्रकारचे डाकू जे आहेत तेही सुद्धा एक फटका मारल्याच्या नंतर ताळ्यावर यायचे आणि सगळं काही खरं सांगायला लागायचे. ते या पोराने अगदी हसत हसत सहन केले. संपूर्ण वाराणसी चकित झाली. पंडित मदन मोहन मालवीयांनी तर त्याचा सत्कार घडवून आणला, परंतु त्यावेळेस त्याने 2 शब्द घेतल्या, एक, यानंतर असहकार आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही, आणि दुसरी गोष्ट, जिवंतपणी पोलिसांना पकडल्याही जाणार नाही. दोन्ही शब्दाला तो शेवटपर्यंत जागला. काही दिवस तो मध्य प्रदेशामध्ये पुजारी बनून राहिला मंदिरावरती, काही दिवस मेकॅनिक बनून राहिला. वेषांतर इतकं बेमालूमपणे करायचा की पोलिसांच्या समोरून निघून गेला तरी ओळखू यायचं नाही. एकट्या दुकट्या पोलिसांनी त्याला पाहिलं आणि ओळखलं.
तरीही सुद्धा एकट्या दुकट्या पोलिसांची त्याला पकडायची हिंमत व्हायची नाही. त्याचा अर्धांड देह पाहून अगदी बिलकुल. त्याची नेमबाजी इतकी अचूक होती की केवळ ध्वनीच्या रोखाने जरी पिस्तूल चालवलं तरी पाठीमागच्याचा जबडा सहजपणे फोडू शकेल. क्रांतीच्या चतुरस्र सेनानीचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. मित्र, ज्यावेळेस सर्व साथीदार जेलमध्ये बंद झाले त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांतामध्ये असं वेगवेगळ्या प्रकारचं क्रांतिकार्य चालू होतं. परंतु संपूर्ण भारतामधल्या क्रांतिकारकांनी एकत्र यावं आणि क्रांतिकार्य करावं ही इच्छा होती चंद्रशेखर आझादांची. ती पूर्ण केली त्यांच्याच एका मित्राने, जो जगला केवळ 23 वर्ष 5 महिने आणि 26.5 दिवस. परंतु या अल्पशा कालावधीमध्ये त्याने इंग्रज साम्राज्यशाहीला असा भूकंपासारखा हादरा दिला. मेरा रंग दे बसंती चोला हे त्याचं जे गीत आहे, हे गीत पिढ्यानपिढ्याची सई देणारं गीत आहे. त्या गीतामधून त्याने आळवणी करायला सुरुवात केलेली होती. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई, तुम्ही जी रक्तवस्त्र परिधान करून निघाला होता ही भारत माता मुक्त करण्याच्यासाठी. तीच रक्तवस्त्र परिधान करून आम्ही सुद्धा निघालो आहोत भारत माता मुक्त करण्याच्यासाठी. त्या क्रांतीवीराचं नाव सरदार भगतसिंग. मित्र, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद ही जोडी एकत्र आली आणि क्रांतिकार्याला एक नवा रंग त्यामुळे आला. लाहोरला जेव्हा स्कॉटचा वध करायचा आहे त्यावेळी दबा धरून बसलेले चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग रस्त्याच्या बाजूने उभे असायचे. काही सिटी बस जायच्या, कॉलेजच्या मुली सुद्धा जायच्या सिटी बसमधून. त्यावेळेस हळूच चंद्रशेखर आझाद भगतसिंगच्या कानात म्हणायचे, है कोई हमारे प्यारे भगत के साथ शादी करने के लिए तैयार. त्यावेळेस भगतसिंग म्हणायचा, मेरी शादी तो आप ही करवा देंगे भैया. मित्र, शादी म्हटल्यानंतर गैरसमज करून घेऊ नका. क्रांतिकारक फासावर जाण्याला शादी असं म्हणत असतात. आणि ज्यावेळेस भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांची फाशी जाहीर झाली त्यावेळी डोळ्यामध्ये अश्रू आणून चंद्रशेखर आझाद म्हणाले, मीच त्याची शादी ठरवली. एकट्याचीच नाही तर तिघांची ठरवली, पण तो प्रसंग पाहण्याची माझी इच्छा नाही आहे. त्या अगोदरच मी या जगाचा निरोप घेणार आहे. आणि मित्र, घडलंही सुद्धा तसंच. 27 फेब्रुवारी 1931 अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कामध्ये सुखदेवराजला सोबत घेऊन बर्माला कसं जायचं याविषयीचा विचार चंद्रशेखर आझाद करत होते. त्यावेळी CID नाडबावरची गाडी समोर आली. त्याचे साथीदारही सोबत होते. त्याने पिस्तूल काढलं आणि प्रश्न विचारला, तुम्ही या ठिकाणी काय करता आहात? चंद्रशेखरांनी आझादांनी विचार केला, आपली मृत्यूची घडी जवळ आलेली आहे. क्षणाचाही विलंब न होता त्यांनी खिशातलं पिस्तूल काढलं आणि विद्युत वेगाने झाडलं. परंतु त्यावेळेस नाडबावरच्या खांद्याला चाटून ती गोळी गेली. अचानक झालेला हल्ला पाहून नाडबावर आणि त्याचे साथीदार एका झाडाच्या आड दडले. आझादांनी सुद्धा एका जांभळाच्या झाडाचा आश्रय घेतला. किंचितपणे डावा हात ज्यावेळेस नाडबावरचा बाहेर आला त्यावेळी चंद्रशेखर आझादांच्या गोळीने तो जायबंदी झाला. ज्यावेळेस ठाकूरचे साथीदार ठाकूर विशाल सिंग राय चौधरी साहेब जवळच्याच कर्नलगंज पोलीस चौकीमधून अनेक पोलिसांचा ताफा घेऊन त्या ठिकाणी आले. ठाकूरचा जो त्याचा मित्र होता नाडबावरचा ठाकूर, त्याने पाठीमागून गोळी जेव्हा डागली चंद्रशेखर आझादच्या पाठीमागे त्यावेळेस पाठीमागे न पाहता केवळ ध्वनीच्या रोखाने आझादांनी पिस्तूल झाडलं आणि ठाकूरचा जबडा फोडला. अनेक पोलिसांचा ताफा आल्याच्या नंतर एक विरुद्ध अनेक हे युद्ध किती कालावधीपर्यंत चालणार. जिवंतपणे आपण जेलमध्ये जायचं नाही हे तर त्यांनी ठरवलेलंच होतं. शेवटची गोळी उरली त्यावेळेस आपल्या कानशिलामध्ये मारून घेतली. या जगाचा निरोप आझादांनी घेतला. रक्ताने लखपत झालेला त्यांचा देह पाहूनही सुद्धा पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. ते मेलेले आहेत म्हणून दुरूनच त्यांच्या प्रेतावर गोळ्यांचा वर्षाव करीत त्यानंतर दपकत जवळ जाऊन त्यांच्या प्रेतामध्ये संगणी खुपसून ते निश्चितपणे मेलेले आहेत याची खात्री करून घेतली पोलिसांनी.
त्यानंतर सतत 3 दिवस हजारो भारतीय त्या ठिकाणी येत होते. त्या जांभळाच्या झाडाचं दर्शन घेत होते. एका पवित्र तीर्थस्थानाचं महत्व त्या झाडाला प्राप्त झालं होतं. पण हे सुद्धा बघवलं गेलं नाही इंग्रज सरकारला. तिसऱ्याच दिवशी ते जांभळाचं झाडच कापून टाकण्यात आलं. आझादांना जेव्हा विचारायचे त्यांचे साथीदार, भैया आप बहुत मोटे हैं, आपको फांसी पे चढ़ाने के लिए बहुत बड़ा रस्सा ढूंढना पड़ेगा. त्यावेळी चंद्रशेखर आजाद म्हणायचे, अरे फांसी का फंदा तो तुम लोगों के लिए मुबारक हो, हम तो दुश्मनों के साथ उनके गोलियों का सामना करते करते मरेंगे. हम आजाद हैं और आजाद ही रहेंगे. शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे ते आझाद राहिले. जेव्हा त्यांचे साथीदार म्हणायचे, भैया तुमच्यावर वॉरंट आहे, असे खुलेआम तुम्ही फिरत जाऊ नका, काही स्वतःला सांभाळत जा, सावध राहा. तेव्हा त्यांचा एक शेर ठरलेला असायचा, पेटंट असे, अरे जब से सुना है मरने का नाम जिंदगी, अरे जब से सुना है मरने का नाम जिंदगी, सर से कफन बांध के कातिल को ढूंढते हैं. हा त्यांचा शेर असायचा. हे वीरा, अभिमन्यूच्या शर्थीनं या ठिकाणी तू लढलास. या मातृभूमीवर तुझ्या रक्ताचं यथेच्छ सिंचन तू केलंस. इंग्रज सैतानाने तुझ्या रक्ताने असे काही हात भरवून घेतले की त्यांना आयुष्यभर मेहंदी लावण्याची आवश्यकता पडणार नाही. एक शायर म्हणतो, मेरे खून से हात रंगा कर बोले क्या अच्छा है रंग, मेरे खून से हाथ रंगा कर बोले क्या अच्छा है रंग, अब उन्हें तो उम्र भर मेहंदी रचाना है मला. त्यांना आयुष्यभर आता मेहंदी लावण्याचं काम करणार नाही. ज्यावेळेस सेना नायकाच्या हुतात्म्याची बातमी लाहोरच्या जेलमध्ये गेली, नुकतंच सर्वदेय भगवतीचरण मोगरा यांचंही सुद्धा निधन झालेलं होतं. त्यावेळी सर्व साथीदार खिन्न झाले, उदास झाले. पण ते खिन्न आणि उदास यासाठी झालेले होते की सेना नायकाने हौतात्म्याच्या शर्यतीमध्ये आम्हाला मागे टाकलेलं आहे. आम्ही मात्र अजून जिवंतच आहोत. का जिवंत आहोत आम्ही? शर्यत कशासाठी लागलेली होती? हौतात्म्यासाठी शर्यत लागलेली. राजगुरू हा विनोदाचा बादशाह, अगदी त्याचं पार्टीमधलं नाव होतं रघुवीर. जेलमध्ये जे अगदी सगळ्यांना हसवत ठेवण्याचा ठेका घेतलेला होता त्यांनी. विनोदामागून विनोद करायचा आणि हसवत ठेवायचं सगळ्यांना. मध्यंतरी तो जरा उदास झालेला होता. तो उदास झाल्याच्या नंतर एकाने प्रश्न विचारला, रघुवीर तू मध्यंतरी का उदास झाला होता, निराश झाला होता? त्याने उत्तर काय दिलं, अरे म्हणे जतीनदाने ज्यावेळेस कुपोषण सोडलं त्यावेळेस फुफ्फुसामध्ये त्यांनी मुद्दामपणे ते दूध ओढवून घेतलं आणि ती हृदयक्रिया जी आहे ती बंद पाडली. हौतात्म्य खेचून आणलं. हौतात्म्याच्या शर्यतीमध्ये तो पास झाला, मी मात्र नापास झालो, म्हणून मी उदास होतो. आता फाशीची शिक्षा जाहीर झालेली आहे म्हणून मी आनंदी आहे. आनंदाच्या आणि दुःखाच्या कल्पना कशा वेगवेगळ्या होत्या. आपल्या आनंदाच्या आणि दुःखाच्या कल्पना लक्षामध्ये घ्या. किती छोट्याशा गोष्टीमुळे आपण अस्वस्थ होतो. अगदी थोडंही सुद्धा दुःख सहन करणं या लक्झरीज जगातमध्ये थोडंसं म्हणजे अगदी सुखदायी, आरामदायी नाही का. जर अगदी बिलकुल स्लीपर कोचमध्ये झोपून चाललेले लोक असतील, बिलकुल अरे एसी बंद आहे क्या, पसीना पसीना हो रहा आहे, 1 मिनिटासाठी एसी बंद जरी झाला तरी त्यांची प्रतिक्रिया ही असते. कुठे ते क्रांतिकारक आणि कुठे आम्ही. किती आमच्या शरीराला जे आहे ते सुखदायी करून ठेवलेलं आहे नाही का. सगळं म्हणजे सुखाचे उपभोग घेणारं शरीर जे आहे त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती ही अजिबात नसलीच पाहिजे याची आम्ही जाणीवपूर्वक काळजी घेतो. भगतसिंगाचा हौतात्म्य वेळ तर पराकोटीला पोहोचलेलं होतं. स्वतःहून सखादंड पेरून घेतलेले होते. त्याने दिवसामागून दिवस जात होते तरी अन्न पाणी सेवन करायचं नाही असं त्यांना ठरवलं होतं. त्याचं ते उग्र ध्रुवतप पाहून संपूर्ण भारत अवाक झालेला होता. भगतची सुटका होत नाही म्हणून स्वतःवरच चढफडत होता. मित्रहो, त्याला वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी एकदा प्रयत्न केला. लाहोरच्या जेलमध्ये ज्यावेळेस त्यांनी
मेहता वकिलांना पाठवलं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी तिथे ते वकील म्हणाले की तुम्ही जर हिंसेचा मार्ग सोडला तर महात्मा गांधी तुम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. भगतसिंगने एवढंच सांगितलं, तुम्ही उद्या या. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तिथे ते वकील गेले त्यावेळेस आज्ञाधारक आणि विनयी भगतसिंग एक पत्र लिहून त्यांच्या हातामध्ये देतो. काय लिहितो त्या पत्रामध्ये तो? त्या पत्रामध्ये तो लिहितो, आम्ही इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये युद्ध छेडलेलं आहे, म्हणून साहजिकच आम्ही युद्धबंदी आहोत. युद्धबंद्याशी युद्धबंद्यासारखा व्यवहार केला जावा. ज्याप्रमाणे चोर आणि दरोडेखोरांना फासावर लटकवल्या जातं त्याप्रमाणे फासावर लटकवल्या जाऊ नये. आम्हास गोळ्या घालून ठार करण्यात यावं हीच नम्र विनंती. आपला आज्ञाधारक भगतसिंग. मित्र, भगतसिंगने वीराचं मरण मागितलेलं होतं, पण भिकारी इंग्रज सरकार त्याला ते द्यायला तयार नव्हतं. फाशीची शिक्षा निश्चित झाली 23 मार्च 1931. 24 मार्च 1931. त्या अगोदरचा दिवस म्हणजे 23 मार्च. राजबंद्यांच्या नातेवाईकांना भेटण्याचा दिवस, क्रांतीवीरांच्या नातेवाईकांना भेटण्याचा दिवस. भगतसिंगची आई विद्यादेवी, वडील किशन सिंग, आजोबा अर्जुन सिंग, 2 काकी हुकुम कौर, हरिनाम कौर, 6 भावंड त्याला भेटण्यासाठी आलेले होते. लायलपूरवरून सुखदेवची आई, पुण्यावरून राजगुरूची आई ह्या वीरमाताही भेटण्यासाठी आलेल्या होत्या. आपल्या पोटच्या गोळ्याला शेवटी एकदा कुरवाळण्यासाठी, त्याला आपल्या हातचा घास खाऊ घालण्यासाठी हजारोंचा जमाव जमलेला होता, शिर उडाळीत होता. साऱ्यांच्या मणीचं काऊळ कल्पनेच्या कक्षेत तरी पकडता येईल का? इतक्यात एका विषारी बातमीचा तीर त्या ठिकाणी येऊन पोहोचला. फक्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मातापित्यांनाच भेटता येईल, अन्य नातेवाईकांना नाही. जे चोर दरोडेखोर असतात त्यांच्याही नातेवाईकांना भेटण्याची परवानगी मिळते आणि राजबंद्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी नाही. हे ऐकल्यानंतर सरदार किशन सिंग खवळले. त्यांना कुणासमोर हात जोडण्याची सवय नव्हती, पण या भारत मातेच्या पुत्राला सर्वांना भेटता यावं हीच त्यांची विनंती होती. म्हणून ते जेलरच्या समोर गेले आणि म्हणाले, हे देखो मैं और मेरी पत्नी हम दोनों नहीं मिले तो भी चलेगा. मेरे पिताजी यहाँ पे आए हैं, भगत की 2 चाची आए, उनके भाई आए, ये सारे लोग आए, उनको मिलने दो. जेलर ने अगदी निष्ठुरपणे उत्तर दिलं, हे देखो आपको मिलने का है तो मिलो, नहीं तो जाओ. काळीच फाटून जाव अशा प्रकारचा प्रसंग होता मित्र. खिन्न मनाने विषण्ण अवस्थेमध्ये सरदार किशन सिंग बाहेर आले. त्यांनी ही बातमी आपल्या वडिलांना सांगितली. 80 वर्षाचे वृद्ध अर्जुन सिंग पटकन खाली बसले. तरी म्हाताऱ्याचा विवेक किती होता. त्यांनी सांगितलं, जा, तुम्हाला दोघांना भेटण्यासाठी परवानगी मिळाली आहे, काय कमी झालं का? जा, पोराला आमचे आशीर्वाद द्या. इतक्या सरदार किशन सिंग ओरडले, नाही, हम भी नहीं मिलेंगे. जमाव, जोश, बदला, भावना, इंतकाम ने बेभान झालेला होता. भगतसिंग की जय, राजगुरू की जय, सुखदेव की जय म्हणून घोषणा करत होता. कारागृहाची कपाटं फोडून आत जाण्याच्यासाठी सिद्ध झाला होता. दगडफेक सुद्धा करत होता. इतक्यात एखाद्या जगदमान्य प्रतिभा संपन्न लेखकाला एखाद्या नाटकातला संवाद सुचणार नाही, किंवा एखाद्या अतिशय चतुरस्थ सेनानीला असा संवाद सुचणार नाही. तो संवाद सुचला किशन सिंगांना. ते आपल्या पत्नीच्या समोर गेले आणि म्हणाले, हे देख विद्या, चल उठ और यहां से चलने लग. चल विद्या, यहां रुकने का नहीं है. मित्र, कोणती अशी माता आहे तिच्या पोटचा गोळा थोड्याच वेळानंतर फासावर लटकावल्या जाणार आहे? ती माता त्या ठिकाणी उठून चालू लागेल. या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक भगिनीला मी प्रश्न विचारेल, हे शक्य आहे? तुमच्याकडून शक्य झालं असतं काय? कदापि नाही. पण ती भगतसिंगाची आई होती.
आपल्या एका मुलासाठी इतरांची हाकनाक बळी जायला नको म्हणून ती माता उठली आणि जेलला पाठ टाकून चालायला लागली. त्याबरोबरच सुखदेव आणि राजगुरू यांच्या आया उठल्या आणि त्याही चालायला लागल्या. जमावांनी त्या मातेला नमस्कार केला आणि त्याबरोबर त्या मातीलाही सुद्धा नमस्कार केला. मित्रहो, इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा अशा प्रकारचा प्रसंग आहे. इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा अशा प्रकारचा प्रसंग आहे. भगतसिंगला फासावर जाण्याच्या अगोदर गुरुग्रंथ साहिबा हा त्यांचा ग्रंथ पठन करण्यासाठी देण्यात आला. त्यांनी सांगितलं, तुमचा हा धार्मिक अधिकार आहे, तुम्ही हे पठन करू शकता. भगतसिंग नेहमीप्रमाणे हसून म्हणाला, कमरेवर हात देऊन, आयुष्यात मी कधी देवाचं नाव घेतलं नाही म्हणून मला जग नास्तिक म्हणणार आहे, म्हणू द्यात. पण शेवटच्या क्षणी मी या ग्रंथाचं पठन केलं तर मृत्यूच्या भीतीमुळे माझे पाय डगमगले असा त्याचा अर्थ होईल. जगाने मला नास्तिक म्हटलेलं चालेल पण फेकड म्हटलेलं चालणार नाही असं म्हणून ग्रंथाचं पठन करण्याच्यासाठी त्यांनी नकार दिला. लाहोरवरून दिल्लीला फोन लावण्यात आला आणि सांगण्यात आला, हॅलो, या ठिकाणी आलेला जमाव अतिशय उन्मत्त झालेला होता, बिघडलेला होता, कदाचित रात्रीला येईल, जेलच्या भिंती फोडेल आणि फक्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनाच नाही, सर्व राजबंद्यांना घेऊन पळून जाईल, म्हणून फाशीच्या शिक्षेचा आदेश ताबडतोब देण्यात यावा. सरकार त्यांचंच होतं त्यामुळे काही प्रश्न नव्हता. फाशीच्या शिक्षेचा आदेश ताबडतोब देण्यात आला. नथीसिंग नावाचा एक सरदार ब्राह्मण, जगन्नाथ नावाचा एक पुरोहित जबरदस्तीने पकडून आणण्यात आले. पेट्रोलचे आणि रॉकेलचे डब्बे आणण्यात आले. तिघांनी सुद्धा वरमाळा गळ्यामध्ये घातल्या. लगीन घाईस त्यांना झालेली होती. इन्क्लाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आला. तिघांना सुद्धा फासावर चढवलं. त्यांची प्रेत खाली उतरवली. त्या प्रेतांची खंडोळी केली. ते 3 थैल्यामध्ये टाकले. ते 3 थैले ट्रकमध्ये ठेवले. पेट्रोलचे आणि रॉकेलचे डब्बे त्यामध्ये ठेवले. जगन्नाथला आणि नथीसिंगला त्यामध्ये बसवलं. लाहोर पासून 80 मैल दूर काश्यायन पुलापाशी सतलज नदीच्या किनारी फिरोजपूरला आणून ते 3 थैले एकमेकावर ठेवून त्यावर पेट्रोल आणि रॉकेल टाकून निर्दयपणे जाळून टाकण्यात आलं. मित्र, निर्दयपणे जाळून टाकण्यात. दुसऱ्या दिवशी जेव्हा असंख्य भारतीय त्या ठिकाणी आले, अर्धवट जळालेले मांसाचे तुकडे लोकांनी आपल्या कंडे ताबेच्यामध्ये भरून घेतले. आपणही सुद्धा त्यांच्यासारखं निर्भय पराक्रमी झाला पाहिजेत म्हणून भगतसिंग आपल्या आईला नेहमी म्हणायचा, हे देख माँ, जब मैं मरूंगा तब लोग मेरी लाश को संभालेंगे या तुम्हें संभालेंगे, इसलिए एक बच्चा छोड़े जा रहा हूं, बटुकेश्वर दत्त. आणि हा बटुकेश्वर दत्त वास्तविक पाहता बंगालचा, त्याचं काही तसं नातं नव्हतं, परंतु हे क्रांतिकार्याच्या निमित्तानं आलेलं जे नातं होतं ते फार मोठं होतं. आणि त्या शब्दाला भगतसिंगची आई सुद्धा जागणारी होती. तिनेही सुद्धा आपल्या मुलासमान बटुकेश्वर दत्तला धरलेलं होतं, मानलेलं होतं. ज्यावेळेस 1965ला बटुकेश्वर दत्त भयंकर आजारी पडला, त्यावेळेस पाकिस्तानच्या सीमेजवळ असणारं खटखटकला नावाचं गाव, त्या ठिकाणावरून 80 वर्षाची ही वृद्ध माता भगतसिंगची भिक्षेची झोळी घेऊन निधी गोळा करण्यासाठी मध्य प्रदेशातल्या उज्जैनपर्यंत आली. व्यासपीठावरती वीर माता आली. भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलं. विद्यार्थ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. तरुणांनी सर्व, भगतसिंग की जय, राजगुरू की जय, सुखदेव की जय, वीरमातेचा विजय असो, आणि फुलं उधळायला सुरुवात केली. त्यावेळी श्रीकृष्ण सरल नावाचे तिथले जे कवी आहेत ते व्यासपीठावरती आले. म्हणाले, फुलं उधळू नका हो, वृद्ध मातेच्या डोळ्याला लागतील, त्यामुळे तिचे डोळे अधू होतील. त्यावेळी दूर सारून ही वीर माता म्हणाली त्यांना, दूर सारून की भगतसिंगचं नाव घेऊन मला फुलच काय, गोटे जरी मारले तरी फुला समान होतील. 21व्या शतकामध्ये अशा वीर माता निर्माण झाल्या पाहिजेत आणि वीर पिता निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी वीरगाथा ऐकल्या पाहिजेत. आज वीरगाथेचं आयोजन त्यासाठी केलेलं आहे या ठिकाणी. हे लक्षामध्ये ठेवा आणि जीवाचा कान करून आपण लोक ऐकत आहात की किती छान. खरंच म्हणजे एवढे चांगले श्रोते जे आहेत ते श्रोते मला कुठे भेटलेले नव्हते.
इतका जीवाचा कान करून तुम्ही ऐकता आहात. खऱ्या अर्थानं जे ते खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये जे ते मनामध्ये देशभक्ती निर्माण केली याची साक्ष मला पटावी इथपर्यंत छान प्रतिसाद तुम्ही देत आहात. अप्रतिम भक्ती. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जर जन्माला येणार असतील, शेजारच्या घरात जन्माला यावेत. माझ्या घरात मात्र डॉक्टर किंवा इंजिनियर जन्माला यावा, तोही सुद्धा IT कोर्स केलेलाच यावा, त्यांनी चिक्कार पैसा कमवावा आणि आम्हाला सुखात जगता यावं, त्यालाही सुखात जगता यावं. त्याबरोबरच तसं नाही झालं समजा तर त्याने राजकारणामध्ये जावं किंवा एखादा कार्यकर्ता तरी व्हावा, पण अवैध मार्गाने पैसा जेवढा मिळवता येईल तेवढा मिळावा, कष्ट कोणत्याही प्रकारची करण्याची त्याला गरज पडायला नको. अशी मनोवृत्ती जी आहे ती मनोवृत्ती ज्यावेळेस पालकांची निर्माण होत आहे त्यावेळेस वीरगाथा ऐकण्याचा कोणताही सुद्धा लाभ आपल्याला मिळत नाही. मी, माझं अपत्य, माझं कुटुंब ही अगोदर सर्वात देशाची संपत्ती आहे, त्यानंतर ती समाजाची आहे, त्यानंतर कुटुंबाची आहे, सर्वात शेवटी मी माझा आहे. ही मनोवृत्ती ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस जे आहे ते वीर माता, वीर पिता निर्माण होते. आज काय झालं, दुपारच्या वेळेस ज्या काही सिरियल वगैरे चालू असतात नाही का, गृहिणी वगैरे त्या सिरियल पाहत असतील त्यावेळेस जे ते उद्योजकांचे काही बायांचे वगैरे त्यांनी कोणते कपडे घातलेले आहेत, कोणते दागिने घातले आहेत, त्यांचे लव अफेअर वगैरे कुठे कुठे आहेत, हे पाहण्यामध्ये आजची माता जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेली आहे. कसे जन्माला येतील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, छत्रपती शिवाजी? नाहीच येऊ शकणार ना. आमची काही जबाबदारी आहे की नाही त्यासाठी की अशी मुलं जन्माला यावीत असं आम्हाला मनापासून वाटलं पाहिजे. तसे संस्कार जे आहेत तसे संस्कार आम्ही टाकायला सुरुवात केली पाहिजेत. तर खऱ्या अर्थानं या स्वातंत्र्याचं मोल आम्हाला कळालेलं आहे असं त्याचा अर्थ होऊ शकेल. आम्हाला काहीच करायचं नाही, कुठल्याही प्रकारचा संघर्ष आम्हाला करायचा नाही. आसुरी शक्ती सुद्धा या देशामध्ये कितीही वाढत असली तरी आम्ही संघर्षाचं नाव सुद्धा घेणार नाही. संघर्ष करणं तर दूरच राहिलं, पण हे सगळं कसं आपोआप झालं पाहिजे. अगदी ही जी मनोवृत्ती आहे आमची, असं होणार का? बिलकुल खुलजा सिम सिम म्हटल्याच्या बरोबर अगदी सगळं काही घडून येईल असं नाही होऊ शकणार. त्यासाठी राज्यकर्त्याची जर मनोवृत्ती असेल नसेल तर ती अत्यंत वाईट आहे. तर जनताही सुद्धा त्याच मनोवृत्तीची असावी लागेल. त्यावेळेस ते बदल जे आपल्याला दिसतील, स्वातंत्र्याचं खरं मोल जे आहे ते मोलही सुद्धा आम्हाला त्यामुळे कळायला लागेल. पुढचा कालावधी की ज्यावेळी दुसरं महायुद्ध जे आहे ते सुरू झालेलं होतं तेव्हा जे आहे ते तेव्हा 1942ला 8 ऑगस्ट 1942ला मुंबईच्या गोवालिया टँकवर आज जे क्रांती मैदान झालेलं आहे, महात्मा गांधींनी नेहमीचा आपला अहिंसात्मक पवित्रा सोडला आणि घोषणा दिली, डू ऑर डाय, करेंगे या मरेंगे. काँग्रेसने अर्थातच म्हणजे फार नाराजीने किंवा दबकतच त्या आंदोलनाला अनुमती दिलेली होती. पण महात्मा गांधी म्हणाले की काँग्रेस माझ्यासोबत नसली तरी सुद्धा मी फार मोठं आंदोलन उभं करेल. हे जे त्यांच्यामुळे निर्माण झालेलं होतं, अर्थात त्याची कारणं जी आहेत ती कारणमीमांसा खूप वेगवेगळ्या प्रकारची आहे की त्यावेळेस सुभाषचंद्रांचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात वाढत होता, ही एक महत्त्वपूर्ण कारण त्याला होतं. परंतु ज्यावेळेस की ही गर्जना महात्मा गांधींनी दिली त्यावेळेस सुभाषबाबू तेव्हा म्हणाले 39ची गांधीजी विसरायची असतात, 41ची गांधीजी लक्षात ठेवायची असतात. त्रिपुरीचे गांधीजी जे आहेत अध्यक्षपदावरून सुभाषबाबूंना काढणारे ते विसरणं आवश्यक आहे, हे गांधीजी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एवढा सन्मान जे आहे तो सुभाषबाबूंनी दिलेला होता हे आपल्याला विसरता येत नाही. तरी सुद्धा भारतीय जनता जी आहे ते एका व्यक्तीकडे अत्यंत अपेक्षेने त्या ठिकाणी पाहत होते, ज्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद लाथाडलेलं होतं, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली होती आणि आपण स्वतंत्रपणे भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ अशी घोषणा केलेली होती. सुभाषबाबूंनी महात्मा गांधीची वर्ध्याला भेट घेतली परंतु मार्ग सापडला नाही. सावरकरांची मुंबईला जाऊन भेट घेतली त्यावेळेस त्यांना मार्ग सापडला. त्यांनी सांगितलं की रासबिहारी बोस हे पंजाब सध्या जे आहेत ते जपानमध्ये आहेत, त्यांना तुम्ही भेटा.
आणि कशा पद्धतीने गुप्त कार्य, मला जपानची मदत घ्या, तुम्ही जर्मनीची मदत घ्या, आम्ही हिंदू महासभेच्या मार्फत तो कार्यक्रम तो राबवत आहोत. त्यावेळेस सुभाषबाबूंनाही सुद्धा मार्ग काढला सापडला आणि ते आपल्या कलकत्त्याच्या LG 38 रोडवरच्या घरी आले. अहोरात्र आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन त्यांनी सुरू केलं. मी कुणालाही भेटणार नाही, कुणाशी बोलणार नाही, फोनवरून सुद्धा मी बोलणार नाही आहे. आपण राजसन्यास घेतलेला आहे, राजकारणातून आता आपण निवृत्त झालो आहे, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. आणि त्यानंतर जे आहे ते 17 जानेवारी 1941 रात्री 1:40 सुभाषबाबू आपल्या घरातून निसटले. संपूर्ण भारत अवाक होऊन पाहत राहिला. पोलीस घरी आले, अनेक प्रश्न विचारले, कुठे गेलेले आहेत ते. घरच्या लोकांनी सांगितलं आम्हाला काहीच कल्पना नाही आहे, त्यांना शोधून आणून देणं हे तुमचं काम आहे. आणि सुभाषबाबू खऱ्या अर्थाने तेवढी गोपनीय माहिती ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले होते. त्यांची पुतणी हिला आणि 2 पुतणे जे आहेत ते सोडतात, फारसं कोणाला ते माहीत नव्हतं त्यांचं जे सगळं नियोजन आहे. आणि 6 जानेवारी 1944 सिंगापूरच्या आकाशवाणीवरून त्यांच्या वक्तृत्वाचे बॉम्बगोळे ऐकायला मिळाले. कॉम्रेड सैनिक हो, तुमचा आमचा एकच रणहुंकार, चलो दिल्ली. जोपर्यंत दिल्लीला जाऊन आपण लाल किल्ल्यावरती इंग्रज साम्राज्यशाहीच्या मस्तकावरती विजयनृत्य करणार नाही, तोपर्यंत तुम्हा आम्हा शांतता नाही. आज मी तुम्हास काहीच देऊ शकत नाही. देऊ शकतो फक्त क्षुधा, तृष्णा, कष्ट, पदयात्रा, मरण. तरीही सुद्धा तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. या स्वातंत्र्य युद्धात कोण कोण जिवंत राहील हे मी सांगू शकत नाही, परंतु आपला विजय, भारताला स्वातंत्र्य हे मात्र निश्चित असेल. जय हिंद. अशा प्रकारचं ते भाषण होतं. मित्रो, ज्यावेळी आझाद हिंद सेना इम्फाळ, कोहिमा काबीज करून आसामपर्यंत आली, त्यावेळी आझाद हिंद सेनेचं स्वागत, शुश्रूषा, सहाय्य करावं म्हणून आवाहन केलं सुभाषबाबूंनी. स्वागत तर सोडाच, परंतु या ठिकाणी काही फिरंगी झापड लावलेले जे नेते होते ते सांगत होते की आझाद हिंद सेना जर्मनी आणि जपानची पटकी आहे म्हणून. सुभाषबाबूच्या अंगाची लाही लाही झाली. प्राणकंठाशी आणून ते ओरडले की सांगा, जगाच्या इतिहासामध्ये असं एक तरी गुलाम राष्ट्र आहे का जे परकीय सत्तेच्या मदतीशिवाय स्वतंत्र झालेलं आहे? जे इंग्लंड संपूर्ण जगावरती राज्य करतं तेही सुद्धा दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेसमोर गुडघे टेकून मदतीची भीक मागत होतं. म्हणून मी जपान आणि जर्मनीची मदत घेतली याबद्दल अजिबात लज्जित नाही. आणि सुभाषबाबूच्या प्रेरणेमुळे फेब्रुवारी 1946 मध्ये नाविक दलानं शेवटचा घाव घातला. त्यावेळेस ब्रिटिश साम्राज्यशाही एवढी घाबरलेली होती की आता आपण ठेवलेलं सैनिक जे आहे ते सैनिक आपल्या हातचं राहिलेलं नाही. बंदुका जर त्यांनी आपल्या दिशेने फिरवल्या तर इथून जिवंत परत जाणं कठीण होईल. अर्थात अहिंसावादी होतेच हे सशस्त्र क्रांतिकारकाचं आंदोलन जे आहे ते दडपण्यासाठी. त्यांच्या हातात जे आहे ते सत्ताही सुद्धा होती म्हणून ते दडपल्या गेलं. महात्मा गांधींनी सुद्धा सर्वसामान्य माणूस जो आहे तो सर्वसामान्य माणूस आंदोलनामध्ये जोडलेला होता हे कुणी सुद्धा नाकारू शकत नाही. अगदी महात्मा गांधीचं महत्व मान्य न करणारे माणसंही नाकारू शकत नाही. की सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यामुळे कळालं फार मोठ्या प्रमाणात. काही तत्व त्यांची पटत नसतील आपल्याला, तो भाग वेगळा, पण त्यांचं ते महत्व जे आहे ते मान्य केलं पाहिजे. आणि मित्र हो, आज आज परिस्थिती अशी आहे की स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे होऊन गेलेली आहेत. खरोखर त्या हुतात्म्यांना आम्ही विसरलो आहोत का? आपल्या मनाला प्रश्न विचारा. त्यांनी जो एवढा त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, त्यांचं महत्व आम्ही विसरलो का? त्यांच्या क्रांतिकार्याचं आम्हाला काहीच मोल नाही का?
एखाद्या हुतात्म्याचा आत्मा जर आपल्याजवळ आला तर तो काय म्हणेल? एक शायर म्हणतोय, मौत त्यावेळी जे आहे ते, वक्त गुलिस्तां पे पड़ा था तो खून हमने दिया, वक्त गुलिस्तां पे पड़ा था तो खून हमने दिया, अब बहार आई तो कहते हो तेरा काम नहीं. खरोखर आता त्यांचं काहीच काम राहील नाही का? कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे जे अब्जावधी रुपयाचा दादासाहेब असतील, भाऊसाहेब असतील, काकासाहेब असतील, त्यांचेच पोस्टर आपल्याला सर्वत्र लागलेले दिसतात. क्रांतिकारकांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आम्हाला आठवतही सुद्धा नाहीत. एवढे आम्ही कृतज्ञ झालो आहोत का? मित्र, यावेळी बाबा आमटेंची जी कविता असते ती कविता मला या निमित्ताने आठवते. त्या कवितेमध्ये बाबा आमटे म्हणतात की क्रांती कधी सुद्धा उघडपणे येत नसते, ती गुप्तपणे प्रवेश करते. ज्याप्रमाणे विजा चमकतात त्याप्रमाणे वीज चमकल्याप्रमाणे क्रांती कार्य जे आहे ते चमकत असते. राम जेव्हा वनवासात असतो तेव्हा रामाच्या पावलांना साथ सीता देते. जेव्हा राम राज्यारूढ होतो, सिंहासनावरती बसतो, त्यावेळेस ती पृथ्वीच्या पोटामध्ये गडप होते. त्यामुळे क्रांती कार्य करणार नाहीत मतांच्या पेट्यामधून निर्माण झालेले नेते किंवा प्रासादांच्या फरसबंद्यामधून निर्माण झालेले नेते. क्रांती कार्य करतील तुम्ही निर्माण केलेले युवक युवती, करतील या देशासाठी असीमांचं साहस. वंदे मातरम. आपल्याला उठून एक शपथही सुद्धा घ्यायची आहे. सर्वांनी कृपया थोडंसं 2 मिनिटासाठी उभं राहा. समोर हात करायचा आणि माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या क्रांतिकारकांचा मी वंशज आहे. त्यांचंच रक्त माझ्या धमन्यामधून वाहत आहे. ते माझे पूर्वज होते, मी त्यांचा वंशज आहे. त्यामुळे भारत मातेला सुखी, समृद्ध, दहशतवाद मुक्त करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि आता मी वंदे म्हटल्याच्या नंतर 3 वेळेस मातरम म्हणायचं, मी भारत माता की म्हटल्यानंतर जय म्हणायचं. माझा जेवढा आवाज आहे तेवढा, तुम्ही जर 200 पट आहात तर तेवढा तुमचा आवाज असला पाहिजे, ती लक्षामध्ये घ्या. वंदे! दोन्ही हात उंचावून म्हणा, पण काही काही लोकांचा दोन्ही हात खालीच आहेत अगदी बिलकुल. वंदे! वंदे! भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. मला आयोजकांनी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. मित्रो, माझी पुस्तकं जी आहेत ती 4 पुस्तकं उपलब्ध आहेत. शैक्षणिक प्रश्नावरती उगवतीचे उन्मेष आहे. नेताजी सुभाषचंद्रांचं चरित्रही सुद्धा आहे. क्रांती उद्यानाचे तपस्वी हे क्रांतीवीरावर लिहिलेले लेख जे आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्याचंही आहे. प्रत्येकाला पुरस्कार मिळालेले आहेत. 500 रुपयापेक्षा अधिक किमतीची पुस्तकं जर घेतली तर 40% तुम्हाला त्यावरती डिस्काउंट मिळेल. त्यापेक्षा कमी घेतली तर 20% मिळेल. क्रांतिकारकांचा आपल्याला सन्मान ठेवायचा आहे. यासाठी 10 प्रतीच आहेत फक्त, शिल्लक काही जास्त नाही आहे. आपण कृपया आपल्या संग्रही ते असू द्यावं अशी विनंती मी करतो. धन्यवाद. नाही